भाजपची पत्रकार परिषद सुरू आहे। नवनाथ बन बोलतायत, थेट जाऊयात। लोकांची जमीन खरडून गेली आहे, लोकांचं प्रचंड नुकसान झालंय। या परिस्थितीमध्ये कुठलीही आट कुठलीही निकष न बाळगता शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम राज्य सरकार करते। खरं तर विशेष अधिवेशन मागणी करण्याचा अधिकार संजय राऊत यांना आहे। एक अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याला कोट्यावधी रुपयाचा खर्च येतो। हा खर्च करण्यापेक्षा मराठवाड्यातील ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचणं गरजेचं आहे आणि ती मदत पोहोचवण्याचं काम सरकारच्या वतीनं करण्यात येते। संजय राऊत एक विशेष अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याला कोट्यावधी रुपयाचा खर्च येणार। त्या खर्चाचा भुर्दंड आज पडण्यापेक्षा तेवढेच पैसे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो आणि त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार देऊ शकतो। त्यामुळे अधिवेशनाची मागणी करणं हे मूर्खपणाचं ठरेल। अशा काळात शेतकऱ्यांना तातडीनं आधार देणं, शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं, शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तातडीनं पैसे जाणं जास्त गरजेचं आहे। विशेष अधिवेशन घेऊन कोट्यावधी रुपयाचा चुराडा करण्यापेक्षा लोकांच्या खिशामध्ये, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजेत आणि सरकार त्याबद्दल प्राथमिकता देते आणि शेतकऱ्यांना थेट अकाउंटमध्ये मदत केली जाते। खरं तर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही आनंदाची बातमी मिळेल की सगळ्या दुष्काळग्रस्त ज्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येकाला भरभक्कम अशी मदत मिळेल। संकट मोठं आहे, नुकसान प्रचंड झालेलं आहे, तरीही सरकारच्या वतीनं जास्तीत जास्त मदत ही केली जाते। संजय राऊत म्हणतायत की हेक्टरी 50,000 रुपये द्या। संजय राऊत, महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही फसवी कर्जमाफी केली, कागदोपत्री कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना दमडी देखील दिली नाही। तुम्हाला आठवत असेल तर चिपळूणमध्ये महापूर आला होता। उद्धवजी ठाकरे यांनी मोजून 3 तासाचा दौरा केला होता। चिपळूणमधल्या लोकांना उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मदत मिळाली नाही। मराठवाड्यामध्ये 2019-20 ला अशाच पद्धतीनं महापूर आला होता। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। उद्धव ठाकरे बांधावर गेले होते, मदत देऊ अशी घोषणा केली होती। उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही।